नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला 11वा भाग आज आपण प्रस्तुत करत आहोत. अमर्त्यता, तिचे स्वरूप आणि प्रकार हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. गेल्या भागामध्ये आपण शांतीपूर्ण मृत्यू यावा याच्यासाठी काय नेमकी तयारी करायला लागेल ते समजावून घेतलं. पण क्षणभर असा विचार करा, मृत्यूच नसेल तर? अर्थात हा विचार आजचा नाही, फार प्राचीन काळापासून व्यक्तींच्या मनामध्ये हा विचार येत राहिलेला आहे की सगळ्या सुंदर गोष्टी त्या शेवटी कुठेतरी जाऊन मृत्यूपाशी जाऊन थांबतात. मग हा मृत्यूच नसेल तर किती बरं होईल, असा विचार जो फार पूर्वीपासनं व्यक्तींच्या मनात येत होता, तेव्हापासून अगदी प्राचीन काळापासून अमर्त्यत्व किंवा अमर्त्यता या संकल्पनेची एक प्रकारे भुरळ मनुष्य जमातीला पडलेली आहे. अगदी सर्व प्रांतांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, सर्व वंशांमध्ये याच्याशी संबंधी काही ना काहीतरी विचार झालेला आहे असं आपल्याला आढळतं. त्याला वेद आणि उपनिषद तरी कसे काय अपवाद असणार? मृत्योर्मा अमृतम गमय हे वचन अतिशय सुप्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. मग आता आपण आज ह्याच संकल्पनेचा थोडा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. अमर्त्यत्व किंवा अमर्त्यता म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्याच्या संबंधी ज्या काही समजुती आहेत, गैरसमजुती आहेत, समज अपसमज आहेत, ते नेमके काय आहेत आणि त्या मागचं नेमकं तथ्य काय आहे ते आपण सुरुवातीला समजावून घेऊया. नंतर त्याच्या मागची खरी संकल्पना काय आहे, अमर्त्यता म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय हे आधी आपण समजावून घेऊया. आणि त्यानंतर अमर्त्यतेचे जे प्रकार आहेत ते प्रकारही समजावून घेऊया. आपण जेव्हा अमर्त्यतेचा विचार केलेला असतो तेव्हा तो फक्त अगदी ढोबळमानाने केलेला असतो. म्हणजे आपलं जीवन जेव्हा छान सुरळीत चाललेलं असतं, सगळं अगदी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत असतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही जीवनातली घडी आहे ती अशीच राहू देत, त्यामध्ये काही फरक व्हायला नको, अनंत काळपर्यंत आपण या सुखाचा अनुभव असाच घेत राहूया, अशी जी एक संकल्पना मनामध्ये तयार होते, ती संकल्पना फक्त अमर्त्यतेशी निगडीत असते. बस, याच्या पलीकडे आपल्या मनात अजून काही आपण तपशिलात जाऊन त्याचा विचार केलेला नसतो. आणि म्हणजेच आपल्याला हे जे शरीर लाभलेलं आहे, जे जीवन लाभलेलं आहे, ते अनंत काळपर्यंत तसंच अनुभवायला मिळेल ही एकमेव समजूत आपली त्या संकल्पनेशी जोडलेली असते. पण त्याच्या अनुषंगाने ज्या सगळ्या गोष्टी येतात त्याचाही तपशिलात विचार करणं गरजेचं आहे. हे मदर आणि श्री अरविंद यांचं साहित्य आपण वाचलं की आपल्या लक्षात यायला लागतं. मग आता अशा कोणत्या कोणत्या समजुती गैरसमजुती आहेत त्याचा आधी आपण मागोवा घेऊया. अगदी सुरुवातीला पहिली अगदी मूलभूत अशी महत्वाची गोष्ट विचारात घेऊया. ती म्हणजे आपण मृत्यू हा अटळ आहे असं समजतो, त्यात खरंच तथ्य आहे का? का मृत्यू नाहीसा पण करता येतो? याचा सुरुवातीला आपण विचार करूया. म्हणजे लाखो वर्ष प्रत्येक जीवमात्राचा आजवर मृत्यू झालेला आहे आणि त्या सगळ्या उदाहरणांवरनं आपण एक अनुमान असं काढलं की मृत्यू अटळ असतो. परंतु तो तसाच असला पाहिजे का? तर याविषयी
श्री अरविंद काय म्हणतायत ते समजावून घेऊया. बघा, ते म्हणतायत इट इज अ पार्ट ऑफ फिजिकल नेचर. आपली ही जी भौतिक सृष्टी आहे तिचा हा एक भाग आहे. ॲट द सेम टाइम इट इज नॉट इनएव्हिटेबल. तो या भौतिक सृष्टीचा भाग जरी असला तरी तो अटळ असलाच पाहिजे असं काही आवश्यक नाही. पुढे एक क्लॉज आहे, तो महत्वाचा आहे. इफ वन कुड हॅव द नेसेसरी कॉन्शियसनेस अँड फोर्स देन डिके अँड डेथ इज नॉट इनएव्हिटेबल. जर एखाद्या व्यक्तीकडे तशा प्रकारची आवश्यक चेतना असेल आणि आवश्यक अशी शक्ती असेल तर व्यक्तीच्या शरीराचा क्षय होणं आणि तिचा मृत्यू होणं हे आवश्यक नाही असं त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे. पण काय अवघड आहे तेही ते पुढे सांगतायत. बट टू ब्रिंग दॅट कॉन्शियसनेस अँड फोर्स into the whole of the material nature is the most difficult thing of all. पण ती तशी चेतना आणि ती तशी शक्ती ही संपूर्ण जडभौतिक सृष्टीमध्ये उतरवणं हे अवघड आहे असं ते सांगतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत ही स्थिती असू शकते की तिच्याकडे तशी चेतना आहे आणि तशी शक्ती आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती चिरंजीव झालेली आहे. अशी उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहेत असं आपल्या लक्षात येतं. मग ते शक्य आहे कुठपर्यंत? श्री अरविंद म्हणतायत व्यक्ती बाबतीत आत्तापर्यंत हे शक्य झालेलं आहे, पण समग्र पृथ्वी चेतनेमध्ये ती शक्ती आणि ती चेतना उतरवणं हे अतिशय अवघड काम आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि आपल्याला आता एव्हाना हे माहीत झालेलं आहे की मदर आणि श्री अरविंद यांनी सातत्याने हाच प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला होता. मदर सुद्धा असं सांगतायत बघा की ड्यू टू सर्टन मेंटल अँड फिजिकल सर्कमस्टन्सेस हा मृत्यू अटळ असल्यासारखा दिसतो आहे, पण ही जी भौतिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती जर त्याच्यामध्ये परिवर्तन घडवता आलं तर मृत्यू तसा अटळ असण्याचं कारण नाही हे मदननी इथे सांगितलेलं आहे. मृत्यू अटळ नाही हे एकदा आपल्याला निश्चितपणाने कळल्यानंतर आता मग आपला प्रवास पुढे चालू होतो. तो म्हणजे मृत्यू कसा टाळता येईल किंवा मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल किंवा अमर्त्यता कशी साध्य करून घेता येईल किंवा देहविरहित स्थिती कशी साध्य करून घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार आता आपल्याला इथून पुढे करायचा आहे. ठीक आहे. आधी आपण या ज्या गैरसमज समजावून घेतो आहोत त्याच्यामधला दुसरा एक गैरसमज बघा. तो म्हणजे की मला आत्ता जे सुखोपभोग मिळत आहेत, माझ्या इच्छा पूर्ती करता येते, मला त्याच्यामध्ये मला गोडी वाटते आहे. ती जी गोडी वाटते त्या गोडीमधनं व्यक्तीच्या मनात मगाशी आपण पाहिलं की असा विचार येतो की हे सगळं सुख मला अनंत काळपर्यंत उपभोगता येऊ देत. ठीक आहे. तर हे असं शक्य नाही असं इथे लक्षात घ्यायचं आहे. काय शक्य नाहीये नक्की समजावून घेऊया बघा. इट डज नॉट मीन दॅट देअर विल बी an eternal or indefinite prolongation of life as it is. म्हणजे आता अमुक एक नामरूप धारण करून आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत, ते माझं तसं जीवन जे आहे ते तसंच दीर्घ काळपर्यंत अनंत काळपर्यंत तसंच चालू राहील असा अमर्त्यता या शब्दाचा अर्थ नाही असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. लोकांना असं वाटतं की ते दीर्घकाळपर्यंत तसाच उपभोग घेत राहतील, परंतु काय म्हणतात बघा श्री अरविंद,
बट सच अन इमॉर्टॅलिटी वुड नॉट बी वर्थ हॅव्हिंग. पण अशी अमर्त्यता ही काही खरी उपयुक्त अशी अमर्त्यता असणार नाही. अँड इट वुड नॉट बी लॉंग बिफोर पीपल आर टायर्ड ऑफ इट. आणि अशी जर खरंच अमर्त्यता लाभली तरी लोक अल्पावधीतच कंटाळून जातील आणि मग त्यांना असं वाटेल की नको ही अमर्त्यता. म्हणजे अमर्त्यता हा तर खूप दूरचा भाग, पण श्री अरविंदांनी एके ठिकाणी उदाहरण म्हणून हे नमूद केलंय की एडिसनच्या कुटुंबातले जे लोक होते ते सगळे दीर्घायुषी होते आणि त्यांचे आजोबा 100 वर्षानंतर सुद्धा त्यांचं जीवन चालू होतं. पण नंतर त्यांना असं वाटलं की बास झालं आता हे, किती काळ हे आपण असं जीवन जगत राहणार. मग अशा प्रकारची परिस्थिती व्यक्तीच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. त्यामुळे अमर्त्यतेचा अर्थ हा असंच आहे ते जीवन दीर्घकाळ चालत राहणं असा नाही, हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तो काय, तो आपण विवेचनाच्या ओघात बघणार आहोत. दुसरा एक समज असतो, किंबहुना जे लोक आत्मा नंतर आपल्या इंद्रियांच्या पलीकडे काहीतरी जीवन आहे, अस्तित्व आहे, या विश्वाचा नियंता म्हणून कोणी आहे, हे जे मानायला तयार नसतात, अशा व्यक्ती काय करतात तर श्री अरविंदांचं एक वचन आहे बघा, माय सोल नोज दॅट इट इज इमॉर्टल. माझा आत्मा हा अमर आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. बट यू टेक अ डेड बॉडी टू पीसेस अँड क्राय ट्रिम्फंटली, व्हेअर इज युअर सोल, व्हेअर इज युअर इमॉर्टॅलिटी. म्हणजे ज्या अशा व्यक्ती आहेत ज्या फक्त दृश्य भौतिक जगतावरच विश्वास ठेवणाऱ्या आहेत, त्या व्यक्ती एखाद्या मृत व्यक्तीचं डिसेक्शन करतात, शवविच्छेदन करतात आणि म्हणून पाहतात कुठे आहे तुमचा आत्मा, कुठे आहे ती अमर्त्यत्वा वगैरे तुम्ही गप्पा मारता त्या कुठे आहेत. तर मदर याचं स्पष्टीकरण असं करतात की देहाचं विच्छेदन करून अशा रीतीने आत्मा गवसत नाही आणि त्यामुळे आत्म्याची अमर्तता अशा रीतीने भौतिकरित्या सिद्ध करता येण्यासारखी नाही. कारण जोवर आत्मा आहे तोवर त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्यामुळे ती व्यक्ती जिवंत आहे. आणि एकदा आत्मा निघून गेला तरच ती व्यक्ती मृत पावेल. मग तिच्यामध्ये आत्मा कसा दाखवणार, हा एक पेच प्रसंग आहे असं त्या सांगतात. आता आणखीन काही समज आहेत, ते समज काय ते आधी आपण समजावून घेऊया. याच्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की श्री अरविंद 1910 साली पॉंडेचेरीला राहायला लागले आणि 10 सालापासून मग पुढे हळूहळू त्यांच्या अवतीभोवती साधक मंडळी जमा व्हायला लागली. आणि मग 1926 साली आपल्याला माहिती आहे की श्री अरविंद आश्रमाची स्थापना झाली. तर 1910 ते 1930 या कालावधीमध्ये त्यांच्या त्या समूहामध्ये, त्यांच्या त्या वर्तुळामध्ये एकही मृत्यू झालेला नव्हता आणि एकही मोठं असं आजारपण कोणाच्याही अनुभवायला आलेलं नव्हतं. म्हणजे सगळे अगदी आरोग्यपूर्ण स्थितीमध्ये होते आणि एकही मृत्यू त्या तेवढ्या मोठ्या कालखंडामध्ये झालेला नव्हता. अर्थात हा श्री अरविंद आणि मदर जी साधना करत होते त्या साधनेचा परिणाम आहे अशी सर्वांची एक कल्पना होती. आणि त्यामुळे हळूहळू अशी एक समजूत तयार व्हायला लागली की श्री अरविंद सुप्रामेंटलचं, अतिमानसाचं अवतरण घडवण्याचा जो प्रयत्न करता आहे त्यामुळे आपल्या आश्रमात मृत्यूच येणार नाही अशी एक संकल्पना, अशी एक कल्पना तिथे रूढ व्हायला लागलेली होती. कारण आत्तापर्यंत म्हणजे 10 सालापासून 30 सालापर्यंत तो तसा अनुभव होता लोकांचा की काही दुखणं खुपणं नाही, आजारपण नाही, काहीच माहिती नाही, अशा सुंदर स्थितीमध्ये ही सगळी मंडळी जीवन जगत होती.
आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती कल्पना दृढ व्हायला लागलेली होती. 30 साली मात्र प्रथमतः जेव्हा आश्रमाशी संबंधित एका व्यक्तीचा मृत्यू घडून आला तेव्हा मात्र त्यांच्या त्या समजुतीला धक्का बसला. आणि तो धक्का इतका जास्त होता की मदरला श्री अरविंदांना त्यांची पत्रावर पत्र त्या साधकांची यायला लागली की हे असं कसं काय झालं. आम्ही तर समजून चाललेलो होतो की आश्रमामध्ये मृत्यूच येणार नाही. आणि त्यामध्ये बरीचशी प्रौढ व्यक्ती पण होत्या, वयस्कर व्यक्ती पण होत्या आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती आशा होती की आपल्याला मृत्यूच येणार नाही. आणि मग त्या कल्पनेला धक्का बसला आणि मग मदर आणि श्री अरविंद यांना त्याच्यासाठी पुष्कळ या लोकांची समजूत घालावी लागली की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. आता हे आत्ताचं आपण जे व्याख्यान घेतो आहोत त्यामध्ये अनेक जण असेही असतील की आश्रमात काय झालं किंवा त्यातल्या समजुती काय आणि त्याचं तथ्य काय हे जाणून आम्हाला काय करायचंय, आम्ही तर त्या कशाशीच संबंधित नाही आहोत. तर इथे एका मुद्द्याचा मला खुलासा करावा असा वाटतो की भलेही तुम्ही आश्रमाशी किंवा मदर श्री अरविंदोंशी यांच्याशी संबंधित असाल नसाल, परंतु हे ह्यासाठी समजावून घ्यायचंय कारण मानवाचे प्रतिनिधी आणि मानवामधले प्रगत जीव आणि ते जे संशोधन करतायत, ते जे प्रयोग करतायत ते समजून घेणं आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा सगळा विषय सुद्धा तपशिलात आपण समजावून घेतो आहोत. तर तेव्हा मदर आणि श्री अरविंद यांना खुलासा जो करावा लागला तो खुलासा त्यांनी काय केला ते समजावून घेऊया. लोकांनी प्रश्न काय विचारले त्यांना आणि त्यांनी काय त्याच्यावर उत्तरं दिली हे समजावून घेऊया. कारण याचा पुढे आपल्याला आपली अमर्त्यतेची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. म्हणून या गैरसमजुती आधी विचारात घेतोय आपण. ठीक आहे. आणि हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे कारण हा सगळा पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपण जे जिज्ञासू आहेत त्यांना या सगळ्याचा अजून तपशिलात अभ्यास करता येणं शक्य आहे. श्री अरविंदांना जेव्हा तसा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा श्री अरविंदांनी उत्तर दिलंय, नॉट इन द सेन्स दॅट एनीबडी कॅन सीक रेफ्यूज इन द सुप्रामेंटलाइज आश्रम अगेन्स्ट डेथ and sit comfortably there without any intention of doing sadhana. म्हणजे साधना करायची नाही आणि नुसतं अतिमानसिकीकरण झालेल्या आश्रमामध्ये सुखाने राहायचं, मग तसं राहिल्यामुळे आपण अमर होऊ अशा प्रकारची काहीतरी कल्पना जर तुमची असेल तर ती बरोबर नाही असं इथे श्री अरविंद सांगतात. मदरनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की मला नाईलाजाने लोकांना हे सांगावं लागलं. आय वॉज ओब्लाइज्ड टू टेल देम दॅट इमॉर्टल लाईफ इज समथिंग ॲक्वायर्ड विथ मच एफर्ट अँड नॉट ओनली मच एफर्ट बट द रिनन्सिएशन ऑफ सो मेनी थिंग्स. मदरनी त्यांना असं सांगितलं की अमर्त्यता ही मिळवायची असेल, ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतात, पुष्कळ साधना करावी लागते आणि एवढंच नाही तर त्याच्यासाठी अनेकानेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. तुमची तशी तयारी आहे का असं मदरनी प्रश्न विचारला. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की ही नुसती काहीतरी जादूची कांडी फिरवली किंवा आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत, मदर श्री अरविंद करतायत त्याच्यामुळे आपल्याला ती सहज साध्य होणारी गोष्ट आहे, अशी जी आपली समजूत आहे ती चुकीची आहे हे मग लोकांच्या लक्षात यायला लागलं. आणि मग हे प्रयत्न करायचे म्हणजे नेमकं काय करायचं तेही श्री अरविंदांनी एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये साधनेचे 3 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा म्हणजे सायकिक चेंज, आंतरात्मिक बदल तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे ट्रान्झिशन टू द हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस, आपल्या चेतनेचे जे उच्चतर स्तर आहेत जे आपण स्वतःला ओळखामध्ये समजावून घेतलेले आहेत बघा. उच्च मन असेल, प्रकाशित मन असेल, अंतस्फूर्त मन असेल,
अधिमानस, अतिमानस या सगळ्या ज्या श्रेणी आहेत चेतनेच्या, त्या उच्चतर स्तरावर तुम्ही जाऊन पोचलं पाहिजे. आणि तिसरं, विथ अ डिसेंट ऑफ देअर पॉवर्स, आणि त्या उच्चतर ज्या श्रेणी आहेत त्यांच्या पॉवर्स, त्यांची चेतना म्हणजे अतिमानसिक चेतना ही अवतरित झाली पाहिजे. हे होईल तेव्हा अमर्त्यता साध्य होईल, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक लोकांच्या मनात अशी समजूत होती की अतिमानसिक चेतना समजा या पृथ्वी चेतनेमध्ये आली तर त्याने या पृथ्वीचं सगळं वातावरणच बदलून जाईल आणि मग आपल्याला सगळ्यांनाच अमर्त्यता साध्य होईल, अशी ही काहीतरी पुन्हा बाळबोध समजूत होती. तेव्हा श्री अरविंदांनी त्या समजुतीचंही निराकरण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेमध्ये अवतरित झाली तर त्याचा परिणाम म्हणून काय होईल, तर द सुप्रामेंटल डिसेंट कॅन ओनली मेक द बेस्ट कंडिशन्स फॉर एनीबडी हू कॅन ओपन टू इट. म्हणजे जी व्यक्ती त्या अतिमानसिक चेतनेप्रत खुली झालेली आहे त्या व्यक्तीसाठी म्हणून जी काही अतिशय सुयोग्य अशी परिस्थिती असेल ती परिस्थिती त्यातून निर्माण होईल, किंवा ती अतिमानसिक चेतना प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीला सुयोग्य परिस्थिती निर्माण होईल. बट इट वुड नॉट डिस्पेन्स विथ द नेसेसिटी ऑफ साधना. पण त्याचा परिणाम म्हणून साधनेचीच आवश्यकता राहणार नाही, असं होणार नाही, असं श्री अरविंदांनी इथे सांगितलं. आणि पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे, तसं जर नसतं तर कुत्री मांजरी ही सुद्धा अमर्त्य झाली असती, पण ते तसं होणार नाही, हे श्री अरविंद इथे स्पष्ट करत आहेत. मग एकाने प्रश्न असा विचारलेला दिसतो की पण ही अमर्त्यता अतिशय महत्वाची गोष्ट नाहीये का, की ती साध्य झाली पाहिजे, हे आवश्यक नाही का? तेव्हा श्री अरविंद असं म्हणतात, आवश्यक आहे ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे सुप्रामेंटल चेंज ऑफ कॉन्शियसनेस. त्याच्यासाठी आपली सगळी धडपड चालू आहे, असं ते इथे स्पष्ट करतायत की आपल्या चेतनेचं अतिमानसामध्ये रूपांतरण व्हायला पाहिजे. कॉन्केस्ट ऑफ डेथ इज समथिंग मायनर. म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं ही तुलनेने कमी महत्वाची गोष्ट आहे. अ थिंग टू बी ॲडेड टू कम्प्लीट द होल, नॉट द वन थिंग नीडेड अँड इसेन्शियल. म्हणजे हे सगळं जे काही रूपांतरण घडून यायचं आहे त्याचा शेवटचा परिणाम म्हणून मृत्यूवर विजय साध्य होईल, ती काही पहिल्या प्रथम साध्य करण्याची गोष्ट नाहीये, ती अंतिम तो परिणाम असणार आहे आणि तो परिणाम असणार आहे, हेही श्री अरविंद इथे सांगत आहेत. म्हणजे ते साध्य आहे असं म्हणण्यापेक्षा तो परिणाम आहे हे विचारात घेणं इथे आवश्यक आहे. श्री अरविंदांनी इथे पुन्हा खुलासा केलेला आहे की मृत्यूवर, आजारपणावर, क्षय म्हणजे घट होणं, विघटन होणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर इट कॅन बी अचीव्ड ओनली बाय अ कम्प्लीट चेंज ऑफ कॉन्शियसनेस. चेतनेमध्ये रूपांतरण झालं तरच ही गोष्ट शक्य होईल. आणि जरीही त्यांनी हेही एका ठिकाणी नमूद केलेलं आहे की विज्ञानाने ह्या गोष्टी साध्य करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत चेतनेमध्ये रूपांतरण होत नाही तोपर्यंत ते सर्व प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. कारण कितीही तुम्ही तुमचं आयुष्य दीर्घ करण्याचा प्रयत्न केलात तरीही जेव्हा तुमच्या अंतरात्म्याला जाणीव होईल की आता हे बास, तेव्हा तो त्यातनं बाहेर पडेल, असं श्री अरविंदांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत चेतनेमध्ये रूपांतरण होत नाही तोपर्यंत अशा रीतीने काहीतरी आपोआप आपल्याला अमर्त्यता प्राप्त होईल ही समजूत चुकीची आहे, हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. मदरनी आणखीन एक गोष्ट इथे नमूद केली. मगाशी जे आपण म्हटलं की
अनंत काळपर्यंत सुखोपभोग घेत राहण्यासाठी हे शरीर टिकून राहावं असं वाटतं, ही एक अमर्त्यतेची अगदी ढोबळ समजूत असते. तसंच या बाबतीत अजून एक समजूत असते. मदरनी अगदी जे चांगले विचारवंत आहेत वगैरे त्यांच्या चेतनेमध्ये शिरून याचा विचार करण्याचा प्रयत्न केला की या लोकांची नेमकी समजूत काय आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की सगळी लोक अशा प्रकारचा विचार करतायत की जसं त्यांचा देह अनंत काळपर्यंत टिकून राहील, तसेच ते हाही विचार करतायत की मी जे काही सगळं माझं म्हणून एक विश्व निर्माण केलेलं आहे ते सुद्धा सगळं जसंच्या तसं कायम राहील, अशी त्यांची कुठेतरी समजूत आहे. मदरनी विचारलं की समजा असं झालं की काही तुम्ही साधना केलीत आणि त्यातनं तुम्ही अमर्त्यता प्राप्त करून घेतलीत, तरीही आजूबाजूची सगळी परिस्थिती तशीच्या तशी राहील हे शक्य नाहीये. तुम्ही फक्त अमर्त्य झालेला आहात, पण आजूबाजूची सगळी परिस्थिती ही सातत्याने बदलत राहणार आहे. त्या बदलाला त्याच्याशी समकक्ष असा बदल स्वतःमध्ये सातत्याने करत राहण्याची तुमची तयारी आहे का? तर मग तिथे मदरला असं लक्षात आलं की 10 पैकी अगदी एखाद दुसरा जणच म्हणला की हो ठीक आहे चालेल आम्हाला, पण बहुसंख्य जण म्हणले की नाही, मग अशा प्रकारची अमर्त्यता आम्हाला नको. कारण सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवत राहणं, स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या मन प्राण शरीरामध्ये बदल घडवत राहणं आणि हे अनंत काळपर्यंत करत राहणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण आपल्याला जे पचनी पडलेलं आहे, आपल्याला जे आवडतंय रुचतंय ते तसंच्या तसं कायम ठेवावं, स्थिर राहावं, ते त्यात काही बदल करायला नको अशी माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्यामुळे हा जर सारखा बदलच अशा रीतीने आपल्याला करायला लागत असेल तर मग कशाला ती अमर्त्यता, असा स्वाभाविक प्रश्न माणसाला पडतो. असं मदरला त्या लोकांकडनं उत्तर मिळालेलं आहे. तेव्हा अमर्त्यतेच्या आपल्या ज्या संकल्पना असतात त्या किती ढोबळ असतात, किती वरवरच्या असतात, हे सगळं या निमित्ताने आपण लक्षात घेतलं. आता अमर्त्यता म्हणजे नेमकं काय हे थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे? तर श्री अरविंद सांगतायत ते असं, द स्टेट ऑफ सच्चिदानंद is the higher half of universal existence, parardha, the nature of which is immortality, amrutam. The state of mental existence in matter is the lower half, aparardha, the nature of which is death, mrityu. समजावून घेऊया थोडंसं. ही विश्वरचना आहे आणि या विश्वरचनेमध्ये 2 गोलार्ध आहेत. त्यातला वरचा गोलार्ध ज्याला परार्ध असं म्हटलं जातं आणि खालचा गोलार्ध निम्न गोलार्ध किंवा अपरार्ध असं म्हटलं जातं. श्री अरविंदांचं वचन आत्ता जे आपण विचारात घेतलं त्यामध्ये ते सांगतायत की हा जो परार्धाचा भाग आहे म्हणजे सत, चित, चितच्या बरोबरीने शक्ती, आनंद, अतिमानस, हा सगळा जो परार्धाचा भाग आहे त्याचं स्वरूप हे कसं आहे? अमृतम, नेचर ऑफ विच इज इमॉर्टॅलिटी. या सगळ्याचं स्वरूप अमर्त्य असं आहे. ठीक आहे? आणि हे जे आहे इथून खाली अधिमानस, मन, प्राण, शरीर, त्यातलं मन प्राण शरीर आपल्याला माहिती आहे आणि ते नाशिवंत आहे, ते मर्त्य आहे हे पण आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा जो परार्धाचा भाग आहे तो अमर्त्यतेशी संबंधित आहे हे आता लक्षात आलं आपल्या. ठीक आहे? आता श्री अरविंद तिथे सांगताहेत बघा, टू बी इमॉर्टल, अमर्त्य होणं म्हणजे नेमकं काय? बघा काय म्हटलंय,
टू बी इमॉर्टल. अमर्त्य होणं म्हणजे काय? टू बी इनफायनाईट इन बीइंग, कॉन्शियसनेस अँड ब्लिस. अमर्त्य होणं म्हणजे काय? तर ह्या सगळ्या गोष्टी अमर्त्य आहेत. सत, चित, आनंद यांच्याशी जेव्हा ती व्यक्ती एकत्व पावते, आत्मा अमर्त्य आहे आपल्याला माहिती आहे, त्याच्याशी व्यक्ती जेव्हा एकत्व पावते, अभिन्न होते, तेव्हा त्या व्यक्तीला अमर्त्यत्वाचा अनुभव येतो, असं श्री अरविंद इथे म्हणतात. त्यांनी पुढे हेही सांगितलेलं आहे, इमॉर्टॅलिटी इज द नेचर ऑफ अवर बीइंग. आपलं मूळ रूप कसं आहे? तर आपलं मूळ रूप हे आपण विसरलेलो आहोत, पण आपलं मूळ रूप हे सच्चिदानंद स्वरूप आहे. Immortality is the nature of our being. Birth and death are a movement and incident of our immortality. आपल्या अमर्त्यतेमधल्या घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू या गोष्टी आहेत. पण आपण कसे आहोत? अमर्त्य आहोत. ही गोष्ट त्यांनी इथे सांगितलेली. आपलं मूळ स्वरूप ते आहे. आणखीन त्यांनी तपशिलामध्ये मदननी हे सांगितलेलं आहे, ते थोडं समजावून घेऊया. इमॉर्टॅलिटी इज अ लाईफ विदाउट बिगिनिंग ऑर एंड, विदाउट बर्थ ऑर डेथ, विच इज ऑल टुगेदर इंडिपेंडंट ऑफ द बॉडी. अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्यूरहित जीवन होय. ते शरीरापासून पूर्णतः स्वतंत्र असे जीवन आहे. हे आत्म्याचे जीवन असते. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अस्तित्वाचे ते जीवन असते आणि ते विश्वात्मक आत्म्यापासून विभक्त नसते. म्हणजे त्या आत्मस्वरूपाला आपण या वैश्विक चेतनेचा एक भाग आहोत, त्याच्यापासून आपण वेगळे नाही आहोत याची जाणीव असते. जेव्हा आपण या आत्म्याविषयी पूर्णपणे जागृत होतो, तेव्हा आपण त्याच्या शाश्वत जीवनामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे आपणही अमर्त्य होतो. आत्मसाक्षात्कार झालेली व्यक्ती, तिला या स्वतःच्या आत्मस्वरूपाची जाणीव झालेली असते आणि त्यामुळे आत्म्याचं जे अमर्त्य स्वरूप आहे तेच माझंही स्वरूप आहे याची तिची धारणा स्पष्ट झालेली असते आणि त्या अमर्त्य अशा जाणीवेमध्ये ती जीवन जगत असते. अमृत या संकल्पनेविषयी सुद्धा मानवी मनामध्ये एक स्वाभाविकपणाने कुतूहल आहे. त्याचीही बरीचशी चर्चा चालू असते. तेव्हा त्याही विषयी मदननी काय सांगितलं बघा. द इमॉर्टलायझिंग नेक्टर इज द सुप्रीम ट्रूथ, द सुप्रीम नॉलेज, द युनियन विथ द सुप्रीम, which gives the consciousness of immortality. अमृत म्हणजे काहीतरी एखादं पेय आहे आणि ते प्राशन केल्यानंतर आपण अमर्त्य होतो, अशी काहीतरी एक समजूत असते. त्या समजुतीला छेद देताना मदर इथे म्हणतात, काय म्हणतात बघा. अमृत म्हणजे नेमकं काय? द सुप्रीम ट्रूथ, सर्वोच्च सत्य, सर्वोच्च ज्ञान आणि त्या सर्वोच्चाशी म्हणजे परमेश्वराशी किंवा पुरुषोत्तमाशी झालेलं ऐक्य, त्या ऐक्यामधून अमर्त्यत्व प्राप्त होतं, हे मदननी इथे सांगितलेलं आहे. श्री अरविंदांनी पण अमर्त्यतेविषयी काय सांगितलंय बघा. बाय इमॉर्टॅलिटी इज मेंट द कॉन्शियसनेस. पहिली महत्वाची गोष्ट, अमर्त्यता ही काहीतरी एखादी मिळवण्यासारखी गोष्ट नाहीये, वस्तू नाहीये, तर ही चेतना आहे. विच इज बियॉन्ड बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे गेलेली अशी ती चेतना आहे. बियॉन्ड द चेन ऑफ कॉज अँड इफेक्ट,
कार्यकारण भावाच्या अतीत असणारी ती चेतना आहे. बियॉन्ड ऑल बॉन्डेज अँड लिमिटेशन, सर्व प्रकारच्या मर्यादा बंधनं यांच्या अतीत असणारी ती चेतना आहे. कशी आहे ती? फ्री, ब्लिसफुल, सेल्फ एक्झिस्टंट इन कॉन्शियस बीइंग. आणि ती अशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये स्वयंभू रीतीने असते, ती मुक्त असते आणि आनंददायक अशी ती चेतना असते. द कॉन्शियसनेस ऑफ द लॉर्ड, ऑफ द सुप्रीम पुरुषा, ऑफ सच्चिदानंद. ती चेतना सच्चिदानंदाची चेतना असते, ती अमर्त्य असते. इथे हे त्यांनी पुन्हा एकवार स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणखीन एक महत्वाचा भाग बघा. श्री अरविंदांनी सांगितलंय टू लिव्ह इन द डिव्हाइन. हा सगळा जो प्रांत आहे, हा सगळा प्रांत हा डिव्हाइन, ईश्वरी प्रांत आहे. टू लिव्ह इन द डिव्हाइन अँड हॅव द डिव्हाइन कॉन्शियसनेस इज इटसेल्फ इमॉर्टॅलिटी. म्हणजे ईश्वरत्वामध्ये निवास करणं आणि ईश्वरी चेतना तुम्हाला गवसलेली असणं, हे झालेलं असणं म्हणजेच तुम्ही अमर्त्य आहात. अँड टू बी एबल टू डिव्हिनाइज द बॉडी ऑल्सो अँड मेक इट अ फिट इन्स्ट्रुमेंट फॉर डिव्हाइन वर्क्स अँड डिव्हाइन लाईफ वुड बी इट्स मटेरियल एक्सप्रेशन ओनली. अमर्त्यतेची संकल्पना आता हळूहळू थोडीशी आपली स्पष्ट व्हायला लागली का बघा. ईश्वरत्वामध्ये निवास करणं आणि ईश्वरी चेतना किंवा दिव्य चेतना तुमच्या ठायी असणं म्हणजेच अमर्त्यता आहे. ठीक आहे. आणि मग डिव्हिनाइज, टू बी एबल टू डिव्हिनाइज द बॉडी, आणि त्याप्रमाणे शरीर सुद्धा त्याचं दिव्यत्वामध्ये रूपांतरण होणं. कशासाठी? दीर्घकाळ सुखोपभोग घेण्यासाठी नाही, तर काय म्हटलंय बघा, मेक अ फिट इन्स्ट्रुमेंट फॉर डिव्हाइन वर्क्स. ईश्वरी कार्य या जगामध्ये करण्यासाठी एक साधन, आणि ते साधन कसं? अत्यंत सुपात्र असं साधन तुम्ही बनणं. त्याच्यासाठी तुमचं शरीर तशाच प्रकारचं सुयोग्य घडवणं आणि तशा प्रकारचं दिव्य जीवन तुम्हाला जगता यावं म्हणून हे शरीर तसं दिव्य बनवणं, हा त्याचं फक्त भौतिक एक्सप्रेशन आहे, त्याची ती भौतिक अभिव्यक्ती आहे, इतकंच असं ते म्हणतात. महत्व काय आहे? तर ईश्वरी चेतना तुम्हाला प्राप्त झालेली असणं हे महत्वाचं आहे. आणि मग त्याचा पुढचा परिणाम, पुढचा स्वाभाविक आविष्कार म्हणजे मग दिव्य शरीर, याची सुद्धा त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. अमर्त्यता म्हणजे काय याची समजूत थोडीशी आपली आता स्पष्ट झालेली असेल असं आपण गृहीत धरूया. सारांश रूपाने सांगायचं तर सच्चित आनंद याची जी चेतना आहे ती अमर्त्य आहे. त्या चेतनेशी आपण एकात्म पावलेलं असणं म्हणजे आपण अमर्त्य होणं. आणि ही अमर्त्यता म्हणजे कशी अमर्त्यता आहे तर आपण विवेचनाच्या ओघात पुढे नंतर बघूच या. पण अमर्त्यतेचा हा आत्मिक प्रकार आहे. आत्म्याशी एकात्म पावणं हा तो प्रकार आहे. आता आपण ओघाओघानेच पुढच्या मुद्द्याकडे आलेलो आहोत. तर आपण कॉन्केस्ट ऑफ डेथ म्हणजे काय त्याचा थोडा अर्थ समजावून घेऊया. अमर्त्यता असं म्हटलं की त्याच्याशी संबंधित आणखीन दोन गोष्टी श्री अरविंद आणि मदर यांनी मांडलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे कॉन्केस्ट ऑफ डेथ आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेथलेस स्टेट. आपल्याला हे सगळं सारखंच आहे असं वाटतं, पण ते तसं नाही. श्री अरविंद आणि मदर यांनी त्यामध्ये भेद केलेला आहे. समजावून घेऊया थोडं. बघा, अमर्त्यता, आता आपल्या लक्षात आलं की सच्चिदानंदाची चेतना या संपूर्ण विश्वाला
व्यापून असलेली जी चेतना आहे ती चेतना अमर्त्यता. पण आपण तर त्या चेतनेमध्ये आत्ता जीवन जगत नाही आहोत, म्हणजे ती चेतना आपली स्वाभाविक चेतना नाहीये. मग आपल्याला जे साध्य करून घ्यायचं आहे ते 2 टप्प्यांमध्ये त्याचा विचार केला तर त्यातली एक स्थिती किंवा त्यातला एक टप्पा म्हणजे कॉन्केस्ट ऑफ डेथ. म्हणजे काय? तर मृत्यूवर विजय मिळवणं. अर्थ आपण नंतर समजावून घेऊया. आणि दुसरी स्थिती म्हणजे डेथलेस स्टेट, मृत्यूविरहित स्थिती. एक प्रकारे त्यातली ही जी गोष्ट आहे म्हणजे मृत्यूवर विजय, ही गोष्ट मनुष्य जमातीचा जर विचार केला तर काही प्रगत जीवांना साध्य झालेली गोष्ट आहे. ठीक आहे. परंतु ही जी गोष्ट आहे म्हणजे मृत्यूविरहित स्थिती, ती मात्र अजून दूरच्या भविष्यातली गोष्ट आहे असं मदननी सांगितलेलं आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे ते थोडं समजावून घेऊया. आधी या संकल्पना नेमक्या काय आहेत त्या समजावून घेऊया. बघा, श्री अरविंद सांगतायत इमॉर्टॅलिटीमध्ये 2 गोष्टी येतात. एक तर कॉन्केस्ट ऑफ डेथ, मृत्यूवर विजय. ते पुढे हेही सांगतायत इट डज नॉट हाऊएव्हर मीन दॅट वन वुड नेव्हर डाय. व्यक्ती कधीच मरणार नाही असा त्याचा अर्थ नाही. इट मीन्स लिव्हिंग द बॉडी ॲट विल. स्वतःचा देह स्वतःच्या इच्छेनुसार सोडता येणं, ही स्थिती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्याची स्थिती आहे असं ते म्हणतात. आणि दुसरा भाग ते सांगतायत इट इन्क्लूड्स द पॉवर टू चेंज और रिन्यू द बॉडी. आणि स्वतःची त्या मृत्यूवर अशी हुकूमत असणं की आवश्यकतेनुसार स्वतःच्या देहामध्ये बदल घडवता येईल किंवा त्याचं पुनरुज्जीवन करता येईल. याची क्षमता तुमच्यामध्ये असणं म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासारखं आहे असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. तेव्हा कॉन्केस्ट ऑफ डेथ म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं हा एक त्यातला भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे स्वतःचं शरीर आवश्यकतेनुसार त्यामध्ये परिवर्तन घडवणं किंवा त्यामध्ये पुनरुज्जीवन घडवता येणं हे अपेक्षित आहे असं ते इथे म्हणतात. आणि डेथलेस स्टेट काय आहे? डेथलेस स्टेट ही अशी स्थिती आहे बघा. द डेथलेस स्टेट इज व्हॉट कॅन बी एनविसेज्ड फॉर द ह्युमन फिजिकल बॉडी इन द फ्युचर. इट इज कॉन्स्टंट रिबर्थ. मगाशी आपण जे म्हटलं तसं की सातत्याने हर क्षणाला तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला बदल घडवत राहावं लागणार आहे. म्हणजे स्वतः पुनर्जन्म सातत्याने घेत राहावा लागणार आहे. ही जी स्थिती आहे ती दूरच्या भविष्यातली स्थिती आहे. त्याची आपण कल्पना करू शकतो असं मदर इथे म्हणतात की मृत्यू विरहित ती स्थिती असेल. म्हणजे आपण आत्तापर्यंत समजावून घेतलं की साधक प्रगती करत राहतो अचेतनाकडून अर्धचेतनेकडे म्हणजे मनुष्यत्वाच्या स्तरावर तो आला आणि तिथून पुढे तो दिव्य चेतनेच्या दिशेने त्याचा जो सगळा प्रवास चाललेला असतो त्या प्रवासामध्ये आंतरिक जे सगळे मन प्राण शरीर भाग आहेत ते आणि स्थूल मन प्राण शरीर हे भाग यांच्यामध्ये गतीमध्ये फरक पडायला लागतो. एकाचा वेग पुढे असतो, दुसरा मागेच रेंगाळत राहतो आणि त्यातून जो ताण निर्माण होतो त्यातून मृत्यू घडून येतो. हे आपण मृत्यूची कारणं या भागामध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी तो भाग पाहिलेला नसेल त्यांनी आवश्यकतेनुसार तिथे जाऊन पाहायला हरकत नाही. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
पण जर समजा हे सगळेजण म्हणजे मन, प्राण, शरीर आणि आंतरिक चेतना ह्या सगळ्यांचा प्रवास एका समान गतीने होत गेला तर, म्हणजेच सातत्याने व्यक्ती स्वतःमध्ये परिवर्तन घडवत राहू शकली तर, दर क्षणाला ती चेतनेचा जो प्रवास चाललेला आहे त्याची जी गती आहे तीच गती मन, प्राण, शरीरांना पण देऊ शकली तर, अर्थात आत्ता या जरी जर-तरच्या गोष्टी वाटत असल्या तरी त्या तशा नाहीत याचा विश्वास श्री अरविंद आपल्याला एके ठिकाणी देतात. ते म्हणतात तसंही जेव्हा प्राणी जीवन ह्या जगतामध्ये फक्त होतं तेव्हा त्या प्राणी जगतामध्ये ही कल्पना की अरे अशा प्रकारची बुद्धी असेल तर, आता अशा प्रकारची भाषेची क्षमता असेल तर, हे त्यांना सुद्धा तितकंच अशक्यप्राय वाटावं अशी ती गोष्ट होती. पण ती गोष्ट घडून आली आणि मग समग्र मानवसृष्टी निर्माण झाली. अगदी त्याच पद्धतीने आत्ता ह्या गोष्टी जर-तरच्या वाटतायत खऱ्या, पण उद्याच्या भविष्यामधलं हे वास्तव असू शकेल आणि ती जी स्थिती आहे ती डेथलेस स्टेट, की त्यामुळे मृत्यूची आवश्यकताच संपुष्टात आलेली असेल, कारण व्यक्ती सातत्याने प्रगती करत राहिलेली असेल, त्यांना ती एक समान गती साध्य झालेली असेल आणि म्हणून पुढची प्रगती करण्यासाठी आहे तो देह सोडण्याची गरज भासणार नाही. ही स्थिती भविष्यात, दूरच्या भविष्यामध्ये येऊ शकेल असं मदरनी इथे सांगितलेलं आहे. आणि यासाठी काय तर इथे मदर तपशिलात ती गोष्ट सांगतायत की जेव्हा व्यक्तीला सुप्रामेंटल फोर्सचा अनुभव येतो, सुप्रामेंटल अतिशय आनंदाची अशी इस्टसीची जेव्हा स्थिती प्राप्त होते तेव्हा हे शरीर ती शक्ती पेलण्यासाठी जर सक्षम नसेल तर ते कोलमडून पडण्याची शक्यता आहे. मग तसं होऊ नये म्हणून हे मन, प्राण, शरीर रूपी जी बाह्यवर्ती साधनं आहे ती सातत्याने वायडन करत नेणं, स्वतःला व्यापक करत नेणं याची आवश्यकता असते असं त्या म्हणतात. आणि तसं जर झालं तर हा देह सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. आता आपण आणखीन एका पुढच्या मुद्द्याकडे येतोय. तो मुद्दा म्हणजे आता आपल्याला अमर्त्यतेचे प्रकार समजावून घ्यायचे. ठीक आहे, तर अमर्त्यतेचे प्रकार म्हणजे अमर्त्यता ही जी चेतना आहे ती आपली स्वाभाविक स्थिती व्हावी ह्यासाठीचे जे प्रकार आहेत ते प्रकार समजावून घेऊया. ते 3 प्रकार असे आहेत प्रामुख्याने. त्यातला पहिला एक प्रकार म्हणजे आत्मिक अमर्त्यता, दुसरा प्रकार म्हणजे आंतरात्मिक अमर्त्यता आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता. यातला पहिला जो प्रकार आहे आत्मिक अमर्त्यता, हा प्रकार आपण मगाशी विचारात घेतला. कुठला प्रकार तर सच्चिदानंदाची जी अमर्त्यता आहे त्या सच्चिदानंदाशी एकत्व पावल्यातून येणारी अमर्त्यता म्हणजे आत्मिक अमर्त्यता. दुसरा प्रकार हाही तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे आंतरात्मिक अमर्त्यता. मदर इथे काय सांगतात थोडं आपण समजावून घेऊया. मदर असं म्हणतात, when one has found one's psychic being, immediately you understand one has the sense of immortality. आपण स्वतःला ओळखामध्ये हे सगळं समजावून घेतलेलं आहे, त्याची फक्त आता एकदा इथे उजळणी करूया. बघा, व्यक्ती म्हणून आपण काय आहोत तर आपल्यामध्ये मन, प्राण, शरीर आहे. हे आता आपल्याला व्यवस्थितरित्या वेगळेपणाने समजायला लागलेलं आहे असं आपण गृहीत धरूया.
त्याच्यानंतर आतल्या भागामध्ये म्हणजे आपण अंतरंगामध्ये जसे शिरतो तसे आपल्याला अजून या गोष्टी समजायला लागतात. ते म्हणजे आपल्यामध्ये आंतरिक मन आहे, आंतरिक प्राण आहे आणि आंतरिक शरीर आहे. त्याच्याशीच निगडीत असणारं किंबहुना त्याच्या केंद्रवर्ती असणारं प्रत्येकाचं अस्तित्व म्हणजे मनोमय पुरुष आहे, प्राणमय पुरुष आहे आणि अन्नमय पुरुष आहे. हे सगळे आंतरिक जीवनाचे भाग आहेत, घटक आहेत. आणि त्याच्याही आतमध्ये म्हणजे आंतरतम अशा ठिकाणी चैत्य पुरुष म्हणजे सायकिक बीइंग आहे. चैत्य पुरुष याच्याविषयी आपण तपशिलात स्वतःला ओळखामध्ये बोललेलो आहोत. पुन्हा आवश्यकतेनुसार तो भाग पाहायला हरकत नाही. तर हा जो चैत्य पुरुष आहे, हा चैत्य पुरुष काय आहे तर ईश्वराचा आपल्यामध्ये असलेला थेट अंश आहे. आणि ईश्वराचा असं म्हणत असताना आत्ता आपल्या समजुतीसाठी लक्षात घेऊया की सच्चिदानंदाचा, परमेश्वराचा, पुरुषोत्तमाचा आपल्यामध्ये असलेला थेट अंश म्हणजे चैत्य पुरुष. तो ईश्वराचा अंश असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अमर्त्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही अंतरंग साधना करता, जेव्हा तुम्ही आत आत खोल खोल शिरत जाता, तेव्हा तुम्ही चैत्य पुरुषाचा शोध तुम्हाला लागतो. आणि ज्या क्षणी तुम्हाला चैत्य पुरुषाचा शोध लागतो, अगदी त्याच क्षणी तुम्हाला ही जाणीव होते की तुम्ही अनंत काळ या जन्माच्या पूर्वी सुद्धा अस्तित्वात होतात, आत्ता सुद्धा अस्तित्वात आहात आणि यानंतरही अनंत काळ तुम्ही कायम राहणार आहात. तेव्हा ही अमर्त्यतेची जी चेतना आहे ती चेतना लगेच जर म्हणता इमिजिएटली ही तुमच्यामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे एक मार्ग म्हणजे सच्चिदानंद त्या चेतनेशी एकात्म पावणं आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्याच अंतरंगामध्ये खोलवर गेल्यानंतर जो चैत्य पुरुष आहे त्याच्याशी एकात्म पावणं, त्याच्याशी एकरूप होणं. आणि ते एकरूप झाला की त्याची अमर्त्यता ही तुमची होते. इथे एक उदाहरण लक्षात येईल बघा की शाळेमध्ये असताना आपण एक प्रयोग केलेला असतो की चुंबकाला जर बराच काळपर्यंत एखादा लोखंडी खिळा चिकटवून ठेवलेला असेल तर त्या लोखंडी खिळ्यामध्ये पण चुंबकत्व निर्माण व्हायला लागतं आणि मग त्याला टाचणी चिकटवली तर ती चिकटून राहते. हा प्रयोग सगळ्यांनी बहुतेक केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा मन, प्राण, शरीर हे आपल्या अंतरात्म्याशी म्हणजेच चैत्य पुरुषाशी जोडले जातात, ते जेव्हा जोडले जातात तेव्हा खिळ्यामध्ये जसं चुंबकत्व येतं अगदी त्याच पद्धतीने, उदाहरणासाठी हे लक्षात येईल बघा की त्याच पद्धतीने चैत्य पुरुषाचा अमर्त्यता हा जो गुण आहे तो मन आणि प्राण यांच्यामध्ये संक्रमित होतो. आणि ही एक स्थिती प्राप्त होऊ शकते मन आणि प्राण यांना. त्याचा तपशिलात विचार आपण विवेचनाच्या ओघात करूया. पण सायकिक म्हणजे अंतरात्मा हा अमर्त्य असल्यामुळे त्याच्याशी एकरूपता साध्य झाली की मग त्यातून येणारी अमर्त्यता ही सायकिक इमॉर्टॅलिटी आहे असं मदरनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या भोवती चैत्य पुरुषाभोवती आपल्याला मन, प्राण, शरीर या घटकांचं एकीकरण करत न्यायचं असतं. जितके जास्त प्रमाणामध्ये तुम्ही त्या चैत्य पुरुषाशी एकात्म पावाल तेवढे त्यातले जे घटक आहेत
ते सगळे घटक चैत्य पुरुष पुढच्या जन्मामध्ये सुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकतो. अन्यथा ते सगळे घटक विखरून जातात, त्याचा पुढच्या जीवनासाठी काही उपयोग होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या जन्मामध्ये आपण जे काही ईश्वरी कार्यासाठी उपयुक्त असं साध्य करून घेतलेलं असेल, काही क्षमता असतील, काही कौशल्य असतील, मानसिकतेचे काही प्रकार असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ईश्वरी कार्यासाठी उपयोगी पडणार आहेत, त्या गोष्टी पुढे जशाच्या तशा कायम राहाव्यात असं वाटत असेल तर आपल्याला चैत्य पुरुषाचा आधी शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या भोवती आपल्या अस्तित्वाचं एकीकरण घडवलं पाहिजे, हे मदर इथे सांगता आहेत. अर्थात ही एक साधना आहे, ती खूप अवघड अशी साधना आहे. त्या म्हणतात स्ट्रिक्टेस्ट स्पिरिच्युअल डिसिप्लिन्स त्याचा हा भाग आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. केवळ मला वाटतं, मला हवं असं म्हणून ही साध्य होणारी नाही, हे सुद्धा मदरनी इथे सांगितलेलं आहे. आता या दोन प्रकारांनंतर म्हणजे आत्मिक अमर्त्यत्व आणि आंतरात्मिक अमर्त्यत्व हे व्यक्तीच्या अनुभवाला आलं, परंतु त्या स्थितीमधनं खाली उतरल्यावर काय, तर मन प्राण शरीर त्यांचं तसंच जीवन जगतायत. मग ते अज्ञानी आहे, दुर्बल आहे, क्षीण आहे, अंधकारग्रस्त आहे, हे सगळं मन प्राण शरीर आपलं बाह्यवरती जे अस्तित्व आहे ते मात्र तसंच्या तसं जीवन जगतंय. ते तसंच असण्याची आवश्यकता आहे का, तर ते तसं असण्याची आवश्यकता नाही. याचं कारण या समग्र सृष्टीचाच हा भाग आहे. सच्चित आनंद अतिमानस हे जसे अमर्त्य आहेत, त्याच पद्धतीने त्याचंच एक प्रकारचं प्रतिबिंब म्हणता येईल असे हे घटक आहेत, अधिमानस, मन प्राण शरीर. मग ते देखील त्याच पद्धतीने अमर्त्य का होऊ नयेत, हा जो प्रश्न आहे त्याच्याशी संबंधित हा प्रकार आहे, तो म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता. आणि हे अतिशय अवघड आहे असं लक्षात येईल. ह्या दोन गोष्टी तुलनेने सोप्या आहेत, तुलनेने सोप्या नाहीतच. मग त्यांनी सांगितलंय पुष्कळ तपस्या उपासना करायला लागते, साधना करायला लागते, तेव्हाच त्या साध्य होणाऱ्या आहेत. पण त्या सगळ्यापेक्षा सुद्धा अधिक कठोर तपस्या, अधिक कठोर साधना आपल्याला प्रकृतीची अमर्त्यता साध्य करण्यासाठी लागणार आहेत. हे आपण विवेचनाच्या दरम्यान आता विचारात घेणार आहोत. काय आहे हा नेमका प्रकार? श्री अरविंदांनी दिव्य जीवनमध्ये याची तपशीलवार मांडणी केलेली आहे. म्हणजे आता बघा, चैत्य पुरुष फक्त अमर्त्य नाही, तर त्याचे प्रतिनिधी असलेले मनोमय पुरुष, प्राणमय पुरुष आणि अन्नमय पुरुष हे चैत्य पुरुषाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामध्येही ती अमर्त्यता येणं आणि मग त्याचा अनुषंगिक परिणाम म्हणून पुढच्या टप्प्यावर हे जे बाह्यवर्ती मन आहे, बाह्यवर्ती प्राण आहे आणि शरीर आहे, तेही अमर्त्य होणं हा अगदी सर्वात शेवटचा म्हणता येईल असा टप्पा आहे. तर हा जो टप्पा आहे म्हणजे मनाची अमर्त्यता, प्राणाची अमर्त्यता आणि शरीराची अमर्त्यता, याविषयी आता आपण थोडं तपशिलात जाणून घेतो आहोत. ठीक आहे, बघा श्री अरविंद काय म्हणतायत. There are certain circumstances in which the survival of the outer mental personality representative of the inner mental Purusha could be possible. It could happen if. 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तसं झालं तर मग काय होऊ शकेल?
तर व्यक्तीची बाह्यवर्ती जी मानसिक पर्सनॅलिटी आहे, त्याचं जे बाह्यवर्ती मानसिक व्यक्तित्व आहे ते टिकून राहील. कधी? मानसिक व्यक्तित्व म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मी ज्या पद्धतीने विचार करते, माझ्या मनामध्ये जे विचार येतात, माझी विचारसरणी अमुक एक प्रकारची आहे, माझी आकलन क्षमता अशी आहे वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मनाशी संबंधित आहेत, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या क्षमता वेगवेगळ्या असतील. आकलन क्षमता कोणाची कमी असेल, कोणाची जास्त असेल. एखादी व्यक्ती खूप विचारी असेल किंवा एखादी व्यक्ती कमी विचारी असेल. एखादी व्यक्ती तात्विक विचार करत असेल, दुसरी एखादी व्यक्ती व्यावहारिक विचार करत असेल. हे जे काही आहे ते प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तित्व, मानसिक व्यक्तित्व हे वेगवेगळं आहे. ते व्यक्तित्व ईश्वरी कार्याला पोषक, पूरक असं असेल आणि ते चिरस्थायी राहावं. पुढच्या जन्मामध्ये सुद्धा, पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा ते आपल्याला तसंच्या तसं पुढे घेऊन जाता यावं असं वाटत असेल तर, म्हणजे मदरनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की श्री अरविंदांच्या साहित्याचं आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्या मेंदूमधल्या ज्या सगळ्या रचना आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो आणि त्यानुसार मग हळूहळू त्यांचं जे सगळं अतिशय कठीण वाटावं असं, सामान्य माणसाला ते लिखाण कठीण वाटतं, ते कठीण लिखाण सुद्धा आपल्याला अगदी सहज समजायला लागतं. मग ही त्या मानसिक व्यक्तीची एक जडणघडण झाली आहे. ही जडणघडण आपल्याला पुढच्या जन्मात सुद्धा हवी असं वाटत असेल तर मग त्याच्यासाठी म्हणजेच ही अमर्त्यता आहे बघा. ते तसंच्या तसं पुढे टिकून राहणं, ते उपयोगाला येणं. अन्यथा काय होईल? पुढच्या जन्मी पुन्हा पहिल्यापासनं सुरुवात करायला लागेल स्वतःची मानसिक जडणघडण करण्याची. ते करण्याची आवश्यकता नाही जर ती अमर्त्यता पुढे चालू राहिली तर. मग काय करायला हवं त्याच्यासाठी? श्री अरविंद म्हणतात बघा, कसं हे साध्य होऊ शकतं. इट कुड हॅपन इफ आवर मेंटल बीइंग केम टू बी सो पॉवरफुली इंडिव्हिज्युअलाइज ऑन द सरफेस. म्हणजे आपलं हे जे मानसिक व्यक्तित्व आहे ते इंडिव्हिज्युअलाइज झालेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याला व्यक्ती विशिष्टता आलेली असली पाहिजे. अन्यथा जोपर्यंत त्याला व्यक्ती विशिष्टता येत नाही तोपर्यंत व्यक्तीचं मानसिक अस्तित्व हे संपूर्ण मानवी समूहाचा एक भाग असल्यासारखं असतं. त्याच्यामध्ये वेगळेपण नसतं, त्याच्यामध्ये स्वतंत्रता नसते, त्याचं स्वतंत्र अस्तित्व नसतं. मग इथे पहिली आवश्यक गोष्ट ते सांगतायत ती म्हणजे पॉवरफुली इंडिव्हिज्युअलाइज्ड ऑन द सरफेस. हे पृष्ठवर्ती जे मन आहे आपलं ते अशा रीतीने अगदी शक्तिशाली पद्धतीने इंडिव्हिज्युअलाइज्ड म्हणजे व्यक्ती विशिष्ट झालेलं असलं पाहिजे. म्हणजेच मनाची चांगली घडण झालेली असली पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, अँड सो मच वन विथ इनर माइंड अँड इनर मेंटल पुरुषा. एकतर उत्कृष्ट घडण झालेली असली पाहिजे याची मनाची, आणि दुसरं म्हणजे आंतरिक मनाचा जो भाग आहे त्याचं जे केंद्रवर्ती अस्तित्व आहे ते म्हणजे मनोमय पुरुष. त्या मनोमय पुरुषाशी हे बाह्यवर्ती मन हे एकजीव झालेलं असलं पाहिजे. म्हणजे बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजावून घ्यायचं तर आपलं पृष्ठवर्ती मन एक प्रकारे आचरण करत असतं. आपलं आंतरमन वेगळ्या पद्धतीने त्याचं जीवन चाललेलं असतं. हे आपण थोडं अंतरंगात शिरलो असू तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे बाह्यमन वेगळं आणि आंतरमन वेगळं, या दोहोंमध्ये एक प्रकारची दरी असते, खूप अंतर असतं. ते तसं असता उपयोगाचं नाही. म्हणजे या दोन्हीमध्ये एक धागा जुळलेला असला पाहिजे. म्हणजे जे आत आहे
जे आंतर्मनामध्ये आहे, जे ईश्वराशी समजा जोडलेलं आहे, तर तेच तुमच्या बाह्य मनामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब उमटलेलं असलं पाहिजे. या दोन्हीमध्ये भेद नको, एकजीव ते दोन्ही झालेले असले पाहिजेत. ही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲट द सेम टाइम सो ओपन प्लॅस्टिकली टू द प्रोग्रेसिव्ह ॲक्शन ऑफ द इन्फिनिट. तुमच्या ठिकाणी म्हणजे त्या मानसिक व्यक्तित्वाच्या ठिकाणी पुरेशी प्लॅस्टिसिटी असली पाहिजे, घडण सुलभता असली पाहिजे. म्हणजे जेव्हा अशा रीतीने तुम्ही अंतरंगामध्ये मनोमय पुरुषाशी जोडलेले आहात, त्याच वेळेला तुमच्यामध्ये वरून उच्च स्तरावरनं इन्फायनाईटची जेव्हा कृती घडत असते, म्हणजे उच्चतर शक्ती तुमच्यामध्ये जेव्हा कार्य करू पाहत असते, तेव्हा त्या शक्तीप्रत तुमच्या मनामध्ये खुलेपणा असला पाहिजे. अन्यथा आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या विचारांचंच आपण स्वतःभोवती कुंपण तयार करून घेतलेलं असतं. कारण हे माझे विचार आहेत असं म्हणत असताना ते तेवढ्याच एका ठराविक परिघामध्ये ती व्यक्ती वावरत असते. त्याच्या पलीकडचं काहीही स्वीकारण्याची तिची तयारी नसते, म्हणजे खुलेपणा नसतो. पण तो खुलेपणा पण असला पाहिजे, कारण दिव्य शक्ती तुमचं माध्यम बनवून या जीवनामध्ये तुमच्याकडनं काहीतरी करून घेऊ पाहत आहे. तेव्हा तिची जी दृष्टी आहे ती अतिशय व्यापक आहे आणि तुमची दृष्टी, तुमची विचारांची कुवत क्षमता ही मात्र तुटपुंजी आहे. असं होता कामा नये. आणि त्यामुळे मगाशी आपण जो उल्लेख केला तो सातत्याने तुम्ही स्वतःला वायडनिंग करत नेलं पाहिजे. म्हणजे स्वतःला अधिकाधिक खुलं मोकळं करत नेलं पाहिजे, विशाल करत नेलं पाहिजे. हेही आवश्यक आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा व्यक्ती क्षणाक्षणाला कणाकणाने त्या सगळ्या गोष्टी करत राहील, आयुष्यभर ही व्यक्ती ते करत राहील, तेव्हा तिच्यामध्ये मग या मनाचं जे अमर्त्यत्व आहे, मनाचं अमर्त्यत्व ते त्या व्यक्तीमध्ये येईल. म्हणजे काय होईल? एरवी मृत्यूनंतर मनाचे जे सगळे घटक आहेत, सगळे विचार आहेत किंवा जी काय कौशल्य आहेत, क्षमता आहेत, त्या सगळ्या गळून पडल्या असत्या. पुढच्या जन्मात पुन्हा नव्याने व्यक्तीला सुरुवात करावी लागली असती. पण ह्या तिन्ही गोष्टी जर व्यक्ती आयुष्यभर करत राहिलेली असेल, तर आता ते जे मन आहे त्या मनामध्ये पण चैत्य पुरुषाचं अमर्त्यत्व हे आलेलं असतं. मगाशी चुंबक आणि टाचणी खिळा याचं जे उदाहरण पाहिलं ते आता इथे विचारात घ्या की ते मनाच्या ठिकाणी पण अमर्त्यत्व आलंय. म्हणजे काय? तर त्या ज्या सगळ्या क्षमता, ईश्वरी कार्याला उपयुक्त अशा ज्या क्षमता तुमच्या मनामध्ये आलेल्या आहेत, त्या सगळ्या क्षमता जशाच्या तशा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. याला म्हणायचं मनाची अमर्त्यता. आणि हा करण्याचा प्रयत्न हा मदर श्री अरविंद यांनी जो पूर्णयोग सांगितला त्या पूर्णयोगाचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे प्रकृतीची अमर्त्यता हे कळणं, याच्यामध्ये रूपांतरण घडवत राहणं आणि त्याला अमर्त्यता प्राप्त करून देणं. कशासाठी? परत सातत्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही अमर्त्यता जी प्राप्त करून घ्यायची आहे ती माझ्या स्वतःच्या उपयोगासाठी नाही, किंवा 4-2 काहीतरी सुखोपभोग मला घ्यायचे म्हणून नाही, तर त्या ईश्वरी कार्याचं मला साधन बनायचंय आणि त्याच्या कार्यामध्ये या विश्वामध्ये सहभागी व्हायचं आहे, यासाठी असलेली ही अमर्त्यता आहे. आणि मग श्री अरविंदांनी पुढे असं सांगितलेलं आहे. आता हे सगळं इतकं तपशिलात विचारात घेतल्यानंतर
पुढे प्राणाच्याही बाबतीत त्यांनी तसंच सांगितलंय. अगदी एका वाक्यामध्ये इथे म्हटलंय बघा, अ सिमिलर इंडिव्हिज्युअलायझेशन. मनाचं व्यक्तिविशिष्ट रूप आपण पाहिलं, तसंच प्राणाच्याही बाबतीत इंडिव्हिज्युअलायझेशन, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे बाह्यवर्ती प्राणाचं इंटिग्रेशन कोणाबरोबर, तर आंतरिक प्राणमय पुरुषाबरोबर त्याचं इंटिग्रेशन. ते का, कारण प्राणमय पुरुष हा चैत्य पुरुषाचा प्रतिनिधी आहे, अशा प्रकारचा तो धागा आहे. ठीक आहे, म्हणून त्याच्याशी इंटिग्रेशन झालेलं असलं पाहिजे. अँड ओपननेस ऑफ द व्हायटल बीइंग ऑन द सरफेस. जे सगळं मनाच्या बाबतीत आत्ता आपण समजावून घेतलं, तेच सगळं प्राणाच्या बाबतीत would alone make possible a similar survival of the life part in us, the outer vital personality representative of the inner life being, the vital Purusha. आणि तेच प्राणाच्या मधल्या ज्या सगळ्या क्षमता असतील त्याही तशाच रीतीने पुढच्या जन्मामध्ये आपल्याला बरोबर घेऊन जाता येतील. हे प्राणाची अमर्त्यता. श्री अरविंदांनी व्हायटल इमॉर्टॅलिटीच्या बाबतीत आणखीन एक उदाहरण नमूद केलेलं आहे. ते म्हणजे काही योगी असे असतात की जे 200 वर्ष 300 वर्ष आयुष्य जगलेले असतात. तर त्यांच्या बाबतीत काय असतं, तर ते म्हणतात की त्यांनी हे आत्ता आपण पाहिलं त्या पद्धतीची त्यांची अमर्त्यता नसते. हा इथे आणखीन एक वेगळा प्रकार असतो. ते काय म्हणतात बघा, द व्हायटल पुरुषा इज इमॉर्टल and that creates a sense of immortality in the body, but that is not the real conquest. म्हणजे व्हायटल पुरुष अमर्त्य असल्यामुळे त्याचा प्रभाव म्हणून शरीरावर तो परिणाम झालेला असतो आणि ते शरीर दीर्घकाळ टिकून राहिलेलं असतं. पण हे म्हणजे मृत्यूवर विजय नव्हे, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मदर काय म्हणतात बघा, त्याचा अनुवाद केला इथे, तो आपण वाचूया थोडा. ईश्वराशी ऐक्य पावल्याने आपल्याला अमर्त्यत्वाची चेतना प्राप्त होते, असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की आपल्यामधील चेतना जे अमर्त्य आहे त्याच्याशी एकत्व पावते आणि त्यामुळे आपणही अमर्त्य आहोत असे तिला जाणवू लागते. हे सगळं आतापर्यंत आपण समजावून घेतलं. ज्या क्षेत्रामध्ये अमर्त्यता अस्तित्वात असते त्या क्षेत्राविषयी आपण सजग होतो. म्हणजे ते क्षेत्र कोणतं, तर हे सगळं क्षेत्र. त्या क्षेत्राविषयी आपण सजग होतो, परंतु म्हणून आपले शारीरिक द्रव्य परिवर्तित झाले किंवा आपण अमर्त्य झालो असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे चेतना अमर्त्य झाली म्हणून शरीर अमर्त्य झालं का, तर शरीर नाही अजून अमर्त्य झालं. त्यासाठी संपूर्णतः एक निराळीच प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी तुम्ही प्रथम केवळ ती चेतनाच प्राप्त करणे पुरेसे नसते, तर ती चेतना या जडभौतिक विश्वामध्ये उतरवावी लागते आणि तिने केवळ या भौतिक चेतनेच्या रूपांतरणावरच कार्य करून भागत नाही, तर जडभौतिक द्रव्याच्या रूपांतरणावर सुद्धा तिने कार्य केले पाहिजे. आणि हे खूपच महत्त्वाचे कार्य आहे. समजावून घेऊया 2-3 गोष्टी इथे ज्या आल्यात त्या. की शरीर जर अमर्त्य व्हावं असं वाटत असेल तर त्याच्या काही पायऱ्या आहेत. पहिली पायरी काय म्हटलंय मदरनी, तर ती चेतना म्हणजे अमर्त्य चेतना प्राप्त होणं. ठीक आहे, ती नुसती प्राप्त होऊन चालणार नाही, तर ती चेतना म्हणजे ही जी अमर्त्य चेतना आहे ती जडभौतिक विश्वामध्ये म्हणजे हे जे आपलं सगळं विश्व आहे त्याच्यामध्ये ती उतरवावी लागते. आणि एवढंच नाही तर नुसत्या चेतनेमध्ये रूपांतरण घडवून पुरेसं नाही, तर जे शरीराचं द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये सुद्धा रूपांतरण झालं पाहिजे. म्हणजे बॉडी सेल्समध्ये रूपांतरण झालं पाहिजे, तेव्हा मग शरीर अमर्त्य होईल. अर्थात ही खूप दूरच्या भविष्यातली शक्यता आहे. आता आपण मृत्यूविरहित स्थिती याच्याकडे निघालो बघा.
विचारांच्या ओघामध्ये. तेव्हा काय आवश्यक आहे याच्यासाठी? श्री अरविंदांनी असं म्हटलं की शरीराच्या चेतनेमध्ये अमर्त्यत्वाची जाणीव होणं यासाठी अधिमानसाचं अवतरण झालं तर ते शक्य होतं. काय म्हटलं समजून घेऊया परत एकदा. शरीराची जी चेतना आहे त्या चेतनेला अमर्त्यत्वाची जाणीव होण्यासाठी हे जे अधिमानस आहे म्हणजे ओव्हर माइंड आहे त्याचं अवतरण होणं हे पुरेसं आहे. आणि हेच नेमकं श्री अरविंदांच्या शरीरामध्ये 24 नोव्हेंबर 1926 साली घडून आलं. ओव्हर माइंड डिसेंट घडून आलं हे आपल्याला माहिती आहे आणि त्याला म्हणूनच सिद्धी दिन असं म्हटलं जातं. ठीक आहे. शरीराच्या चेतनेमध्ये अमर्त्यत्वाची जाणीव झाली म्हणजे ह्या शरीराच्या मध्ये अमर्त्यत्व आलं का? हे शरीरच मरण पावणार नाही असं झालं का? तर नाही. परत त्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे चेतना वेगळी आणि हे द्रव्य वेगळं. या द्रव्यामध्ये पण जर रूपांतरण घडावं, या द्रव्यामध्ये पण अमर्त्यत्व यावं असं जर अपेक्षित असेल तर त्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर त्यासाठी अधिमानस आता पुरेसं नाही तर अतिमानसाचं अवतरण घडून आलं पाहिजे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. बघा इथे काय म्हटलंय. मदर सांगतात शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्री अरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की असे अमर्त्यत्व घडून येईल परंतु ते त्यासाठी एक अट घालतात. शरीराचे अतिमानसिकीकरण झाले पाहिजे. म्हणजे शरीराचं सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. नुसतं सायकिक किंवा नुसतं स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन पुरेसं नाही. ह्या दोन गोष्टी तर आवश्यक आहेच आहे पण तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णयोगाचा महत्वाचा भाग आहे असं आपल्याला सांगता येतं. शरीराचे अतिमानसिकीकरण झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अतिमानसिक जीवाचे काही गुण तरी असले पाहिजेत. लवचिकपणा आणि सातत्यपूर्ण रूपांतरण हे ते गुण आहेत. शरीरामध्ये, शरीराच्या द्रव्यामध्ये, शरीराच्या पेशींमध्ये हे गुण असले पाहिजेत. कोणते? लवचिकपणा, बदल स्वतःमध्ये घडवत राहण्याची क्षमता आणि सातत्यपूर्ण रूपांतरण हे दोन गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत असे श्री अरविंद म्हणतात. परत श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे बघा. द फिजिकल बीइंग कुड ओनली एंड्युअर इफ by some means its physical causes of decay and disruptions could be overcome. म्हणजे ज्यातून क्षय होतो, विघटन होतं, देह जीर्ण शीर्ण होतो, ते ज्यामुळे होतं त्याची कारणं जर त्याच्यावर मात करता आली and at the same time it could be made so plastic and progressive. तो सारखा स्वतःमध्ये त्याच्यामध्ये प्रगती होत राहिली पाहिजे इतका तो लवचिक असला पाहिजे in its structure and its functioning that it would answer to each change demanded of it by the progress of the inner person. हा जो इनर पर्सन आहे, चैत्य पुरुष आणि आंतरिक मन प्राण शरीर हे जे घटक आहेत त्यांची वेगाने प्रगती होत आहे त्याच्या बरोबरीने शरीरामध्ये जर सातत्याने प्रगती होत राहिली, स्वतःमध्ये सुधारणा होत राहिली स्ट्रक्चरल आणि फंक्शन्समध्ये तर हे शक्य होईल असं ते सांगतायत. आणि देन देअर वुड बी नो डेथ.
If the whole being could simultaneously advance in its progressive transformation, keeping pace with the inner march of the universe, there would be no illness, there would be no death, असं मदननी आपल्याला सांगितलेलं आहे. श्री अरविंद म्हणतात, शरीर सचेत होणं, ते चेतना संपन्न होणं आणि अतिमानस ही सत्य चेतना असल्यामुळे शरीराच्या सर्व कृती, त्याची सर्व कार्य इत्यादी गोष्टी अज्ञानाचा किंवा अव्यवस्थेचा अंश देखील शिल्लक न राहता आंतरिक चेतना शक्तीद्वारे शरीर सुसंवादी, प्रकाशमान, सुयोग्य आणि सत्य होणे म्हणजे अतिमानसिक परिपूर्णत्व होय. आणि हे जेव्हा साध्य होईल तेव्हा अमर्त्यता ही केवळ कल्पना नसेल तर ते वास्तव बनलेलं असेल. तेव्हा आजच्या भागामध्ये आपण अमर्त्यता म्हणजे काय, तिचं स्वरूप नेमकं कसं आहे, तिचे प्रकार कोणते आणि ते साध्य करायचं असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे आपण समजावून घेतलं. पण प्रत्यक्ष आपल्याला साधना या संबंधी काय करायला लागेल याचाही तपशिलात विचार मदर श्री अरविंद यांनी आपल्याला सांगितलेला आहे. तो विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि ते साध्य करून घेण्यासाठी कोणते टप्पे आहेत हे पुढच्या भागात समजावून घेऊया. आज आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.